विद्यार्थी मित्र हो, ऑनलाईन स्टडीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र बोर्ड युनिट 4 जॉमेट्री कन्स्ट्रक्शन या चॅप्टरचा आपण क्रमशः स्टडी करत आहोत. आजच्या स्टडीमध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल या रचनेचा अभ्यास करणार आहोत. नमुना प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासूया. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.6 m. Draw tangent to the circle at any point on it without using the center. 3.6 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची स्पर्शिका आपल्याला काढायची आहे आणि तीही वर्तुळ केंद्राचा वापर न करता अशा प्रकारची रचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या रचनेच्या स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्या तुम्ही नंतर व्हिडिओ पाहताना पाहणार आहात. एक एक स्टेप विचारात घेणार आहात. आता सध्या या स्टेप्स तुम्ही नाही पाहिल्या तरी सुद्धा आपण या रचनेकडे जाणार आहोत आणि ती रचना तुम्हाला समजणार आहेच नक्की 100%. त्याची एक आकृती, रचनेची आकृती कशी असेल त्याचा एक फोटो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर. पण हा फोटोही तुम्ही विचारात नाही घेतला तर जेव्हा हा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, या प्रश्नाची आपल्याला जेव्हा रचना करायची आहे तेव्हा प्रश्न आपण वाचलेला आहे. 3.6 सेंटीमीटर त्रिज्या असणारं वर्तुळ काढायचं आहे, त्याला स्पर्शिका काढायची आणि वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण या प्रश्नाची एक आकृती काढणार आहोत. रफ फिगर या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय. या ठिकाणी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेले आहे. 3.6 सेंटीमीटर रेडियस असणारं सर्कल या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे आणि त्याची एक टँजंट या ठिकाणी काढून ठेवलेली आहे. हीच फिगर आपल्याला काढायची आहे, फक्त त्याच्यामध्ये अधिक भाग दिसणार आहे रचना करताना, तो आपण या ठिकाणी बघूया. तर 1 नंबरची आपली कृती असणार आहे या ठिकाणी. पहिल्यांदा टू ड्रॉ द सर्कल ऑफ गिव्हन रेडियस. त्यासाठी आपल्याला कंपास बॉक्सकडे जायचं आहे आणि त्या कंपास बॉक्समधून आपल्याला कंपास नावाचं इन्स्ट्रुमेंट बाहेर काढायचं आहे. याचं हे लोखंडी टोक आहे, हे पेन्सिलचं टोक आहे, आता आपल्याला माहिती झालेलं आहे. या दोन टोकांमध्ये आपल्याला पट्टीच्या सहाय्याने डिस्टन्स घ्यायचे 3.6 m. इथे मला पट्टीची गरज नाही, इथे मी ते ॲडजस्ट करू शकतोय. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय 5.3, 4.9, 4.0. मला ते घ्यायचं आहे 3.6 आणि ते या ठिकाणी झालेलं आहे 3.6. अशा प्रकारे 3.6 अंतर घेतल्यानंतर मी लोखंडी टोक अशा प्रकारे वहीवर ठेवणार आहे रफ फिगरच्या पुढे, की जेणेकरून मला या ठिकाणी हा भाग शिल्लक असेल जास्त आणि मला ड्रॉ करायचं आहे सर्कल. तर मी 3.6 रेडियस असलेलं सर्कल या ठिकाणी ड्रॉ करतोय. तुम्ही ते पेन्सिल कंपासमध्ये घातलेली आहे, ते अंतर घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे लोखंडी टोक ओळीवर ठेवताना तुम्ही ते सर्कल ड्रॉ करू शकता. सर्कल ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला दुसरी कृती या ठिकाणी करायची आहे. ती दुसरी कृती करण्यासाठी आपल्याला 2 बिंदू या ठिकाणी वर्तुळावर घ्यायचे आहेत, किंवा 3 बिंदू मी या ठिकाणी म्हणतोय. ते तीनही बिंदू आपण या ठिकाणी पहिल्यांदा फिक्स करून घेऊया. आपण घेतोय 3 बिंदू वर्तुळावर, जे आपल्याला नंतर जोडायचे आहेत. एक बिंदू मी इथं घेतलेला आहे, दुसरा बिंदू मी इथं घेतलेला आहे, तिसरा बिंदू मी इथं घेतलेला आहे आणि या बिंदूंना मला जोडून घ्यायचंय. हे जोडताना तुम्ही पट्टी वापरणार आहात. अर्थात माझ्याकडे हे जास्त जाड पट्टी या ठिकाणी सुरू झालेली आहे, मी तिला बारीक करतोय. तर ही बिंदू जोडताना तुम्ही पट्टीने जोडणार आहात. तर मला इथे पट्टीची गरज नाही, कारण माझ्याकडे या टूलमध्ये तशी सोय आहे. अशा प्रकारचा सरळ सेगमेंट मी या ठिकाणी काढू शकतोय. तुम्ही मात्र पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्याने हे 3 पॉइंट्स जोडायचे आहेत. ते तिन्ही पॉइंट सर्कलवर आहेत, हे तुम्ही पाहिलेले आहेत. आणि 2 नंबरला आपण या कृतीमध्ये ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. असा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे की त्याचे तीनही व्हर्टायसेस सर्कलवरती आहेत. 1 नंबरला आपण सर्कल काढलं, 2 नंबरला आपण ट्रायंगल काढला. क्रमशः कृती लक्षात ठेवा. 3 नंबरला मी पहिल्यांदा लेबलिंग करून घेतो या ठिकाणी ट्रायंगलला, म्हणजे आपल्याला चर्चा करताना त्या पॉईंटचा आधार घेता येईल. वरती जो पॉईंट आहे त्याला आपण P असं लेबल केलेलं आहे. डाव्या बाजूला जो आहे त्याला आपण Q असं लेबल करूया आणि उजवीकडे जो राहिला आहे त्याला आपण R असं लेबल करूया.
अशा प्रकारे लेबलिंग केल्यानंतर पुढचं जे काम आहे ते आपल्याला आहे कॉन्ग्रंट अँगल ड्रॉची रचना. आपल्याला पी पाशी जो कोन दिसतोय ना इथे, हा पी पाशी असणारा तेवढा बिलकुल तसाच त्याच मापाचा कोन इथे तयार करायचा आहे आणि त्यासाठीची आपली कृती आहे एकरूप कोन रचना. त्यासाठी आपल्याला लोखंडी टोक जे आहे ते पी वर ठेवायचं आहे बरोबर असं, आणि पुरेसं अंतर या ठिकाणी घ्यायचं आहे. तत्पूर्वी मी हे कंपास फिरून घेतोय आणि पुरेसं अंतर या ठिकाणी घेतोय. मी थोडं कमी करायचंय मला ते. या प्रकारे आणि मी या ठिकाणी आर्कची प्रोसेस करतोय. हे अंतर मला जर कमी वाटलं नंतर तर ते कदाचित वाढवावं लागेल. माझ्या कंपासमध्ये जे अंतर आहे ते या दोन छेदबिंदूंच्या दरम्यान असलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे हे कमी पडेल म्हणून मी हा भाग थोडा रिवर्स जातोय आणि अंतर वाढवतोय. मी असं अंतर थोडं वाढवून घेतलेलं आहे आणि वाढवलेल्या अंतराने मी हा कंस केलेला आहे. कंस केल्यानंतर वर्तुळाचं केंद्र तुम्हाला या ठिकाणी ते दिसतंय, ते आत आहे का बाहेर आहे की कंसावर आहे याचं आपल्याला काही घेणं देणं नाही, लक्षात ठेवा. फक्त हे अंतर आपल्याला नंतर कंपासमध्ये घेता यावं म्हणून ही कृती मी थोडीशी चेंज केली. या ठिकाणी आपण पॉईंट पी वरून हा कंस काढलेला आहे आणि मग या ठिकाणी हा जो कोन दिसतोय तोच कोन, त्याच मापाचा कोन आपल्याला पॉईंट आर वर ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी मी लोखंडी टोक आर वर ठेवलेला आहे. आपल्याकडे दोन पर्याय, आपण आर वर पण ही कृती करू शकतो आणि पॉईंट क्यू वर पण करू शकतो. आपण या ठिकाणी आर वर करूया ही कृती. त्यासाठी मी अशा प्रकारे तेच डिस्टन्स ठेवायचं आहे, डिस्टन्समध्ये बदल करायचा नाही आणि त्याच मापाचा आर्क काढताना त्याची लांबी जास्त काढा. इथे मी पी वरून जो आर्क या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे सेम तसाच आर्क मी पॉईंट आर वर कंपासचं लोखंडी टोक ठेवून ड्रॉ केलेला आहे. आता मी कंपास उचलून घेणार आहे आणि कंपासचं लोखंडी टोक मला वरती जो आर्क इथे छेदलेला आहे या पॉईंटवर तिथे ठेवायचा आहे आणि कंपासमध्ये मला आता या दोघांच्या दरम्यान, इकडं पण छेदलेलं आहे इथे, एवढं अंतर घ्यायचं आहे. मला या ठिकाणी जास्त आहे, कंपासमधलं अंतर कमी करावं लागेल. मी ते वाढवतोय आणि चेक करून पाहतोय. व्हेरी गुड. या ठिकाणी दिसतंय पहा, पेन्सिलचं टोक बरोबर या इंटरसेक्टिंग पॉईंटवर येतंय आणि तिथे आलं पाहिजे. तुम्हाला कंपासमध्ये लोखंडी टोक ठेवायचं आहे. इथे हाताने दाखवतो मी. लोखंडी टोक तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे आणि पेन्सिलचं टोक तुम्हाला या इंटरसेक्टिंग पॉईंटवर ठेवायचं आहे. एवढं डिस्टन्स तुम्हाला कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि नंतर कंपास तिथून उचलून आपल्याला त्या कंपासचं लोखंडी टोक खालच्या बाजूला जो काढलेला कंस आहे तो पायाला कुठे छेदला आहे तिथे ठेवायचं आहे, या प्रकारे. आणि मग आपल्याला खाली जो कंस काढलेला होता त्याला छेदणारा कंस करायचा आहे लाईक धिस. तो जास्त लांबीचा काढण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे हे दोन्ही कंस एकमेकांना छेदलेले आहेत. माझं कंपासचं काम झालेलं आहे म्हणून त्याला मी ठेवून देतो कंपासमध्ये. आता दोन पॉईंट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, ते मी पहिल्यांदा या ठिकाणी दाखवतो. एक पॉईंट हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे इथे आणि दुसरा पॉईंट आर आपल्याला दिसतोय. वेगळ्या कलरने सुद्धा आपण या ठिकाणी मार्क केलं तर अजून तुमच्या लक्षात येईल. रेड कलर मला वापरायचा आहे. तुम्ही मात्र रेड कलर वगैरे वापरायचा नाही, फक्त ही आकृती तुम्हाला समजावं म्हणून ही कृती मी या ठिकाणी करतोय. तर या ठिकाणी हे जे दोन पॉईंट आहेत, पॉईंट आर आणि खालच्या भागात जो इंटरसेक्टिंग पॉईंट मी आता रेड दाखवलेला आहे, या दोन पॉईंटमधून जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे. अर्थात रेषा काढताना आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पट्टीच वापरावी लागेल आणि पेन्सिलच वापरावी लागेल. पट्टी मी घेतलेली आहे, मला ती व्यवस्थित धरायची आहे. अशी धरायची की हे दोन बिंदू मी जे लाल रंगाने या ठिकाणी पॉईंट आउट केलेले आहेत त्याच्या कडेला किंवा पट्टीच्या कडेला त्या बिंदूंचा स्पर्श झालेला असला पाहिजे व्यवस्थित. फार मागे नको, फार पुढे नको, तो बिंदू कडेला आलाच पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने पट्टी धरा.
या ठिकाणी दोन्ही बिंदूंचा स्पर्श झालाय असं दिसतंय 100% जवळजवळ. बघूया आपण आता या ठिकाणा या दोन बिंदूतून जाणारी रेषा ड्रॉ करतोय. अशा प्रकारे रेषा ड्रॉ झालेली आहे. पट्टी बाजूला ठेवून देऊया. रेषा असल्यामुळे तिला बाण दाखवणं आपल्याला गरजेचं आहे. की बाण आपण या ठिकाणी दाखवूया. अशा प्रकारे या प्रश्नाची रचना आपली या ठिकाणी पूर्ण होते. फक्त पुन्हा एकदा आपल्याला रफ फिगरकडे जायचं आहे आणि त्याच्यातलं काही लिहायचं राहिलंय का बघायचं आहे. या ठिकाणी रेडियस लिहायची राहिलेली, म्हणजे फिगरमध्ये आपल्याला तो भाग दाखवणं शेवटी क्रमप्राप्त आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण ती रेडियस दाखवतोय. रेडियस दाखवताना आपल्याकडे सगळे पर्याय म्हणजे वर्तुळावर कुठेही जोडा सेंटर, पण आपण इथे जोडून घेऊया म्हणजे ते अधिक महत्वाचं आहे. हे जे सेंटर आहे ते सेंटर आपण आपल्याला अनेक पर्याय खुले आहेत पण ते इथे जोडून घेतोय आपण. जोडताना तुम्हाला पट्टी वापरायची आहे. माझ्याकडे ते शक्य आहे म्हणून मी पट्टीचा वापर टाळतोय आणि जोडतोय. अशा प्रकारे मी जोडून घेतलेलं आहे. जेव्हा हे मी जोडतो तेव्हा अजून मला एक गोष्ट या ठिकाणी दाखवणं अपेक्षित आहे की वर्तुळाची त्रिज्या ही नेहमी टँजंटला परपेंडिक्युलर असते. म्हणून तो परपेंडिक्युलरचा भाग इथे मी अशा प्रकारे सिम्बॉलिक मेन्शन करतोय. काटकोनाचं चिन्ह या ठिकाणी काढलेलं आहे आणि आता फक्त ती रेडियस किती लांबीची आहे ती लिहायचं राहिलेलं आहे. ते आपण या ठिकाणी एकदा मेन्शन करूया, दाखवूया, म्हणजे आपला रचनेचा भाग संपेल. इथे तुम्ही अशी पण रेडियस दाखवू शकता, तिला फिरवून पण घेऊ शकता. अशा पद्धतीने आकृतीचं सौंदर्य आपल्याला खुलवायचं आहे, वाढवायचं आहे. अशा प्रकारे किती रेडियस होती ते आपण त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि या ठिकाणी या रचनेचा भाग पूर्ण झालेला आहे. अतिशय सोपा भाग होता. परत एकदा लक्षात घ्या आपण काय केलं. 1 नंबरला दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढलं. 2 नंबरला असा त्रिकोण काढला की त्याचे तीनही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. 3 नंबरला आपण एकरूप कोनाची रचना केलेली आहे आणि ती रचना पूर्ण करताना शेवटी आपण या ठिकाणी टँजंट काढलेली आहे आणि लास्टला आपण लेबल केलेला आहे राहिलेला. शब्दांमध्ये सुद्धा तुम्ही या रचनेचा भाग लक्षात ठेवू शकता. काय लक्षात ठेवायचं? 1 नंबरला ड्रॉ द सर्कल, 2 नंबरला ड्रॉ द ट्रायंगल, 3 नंबरला ड्रॉ द आर्क्स, 4 नंबरला ड्रॉ द टँजंट आणि 5 नंबरला लेबल. फिनिश, संपला रचनेचा भाग. एवढ्या गोष्टी तुम्ही क्रमशः लक्षात ठेवल्या आणि मनापासून एकदा ही आकृती काढली की तुम्ही हा प्रश्न कधीही तुम्हाला विचारला गेला तर त्याची आकृती तुम्ही बिनधास्तपणे बिनचूक काढू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना धन्यवाद आणि थँक्यू टू एव्हरीवन.